नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण खमण ढोकळा रेसिपी बघणार आहोत. रवा बेसनापासून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असं चविष्ट असं खमण रेसिपी आपण बघूयात. त्यासाठी 1.5 वाटी बेसन मी इथे घेतलं आहे, अर्धी वाटी रवा, चवीनुसार नमक, अर्धा चमचा साखर, तसेच चिमूटभर हळद. साधारण सपाट चमचा मी सिट्रिक ॲसिड घेतलं आहे, यालाच आपण लिंबू साधही म्हणतो. ते पाण्यात मी विरघळायला ठेवलं आहे काही वेळ. तोपर्यंत आपण घेतलेलं सगळं मिश्रण असं पाण्यात फेटून घेणार आहोत. लिंबू साध ॲड करून पुन्हा ते मिश्रण 5 ते 7 मिनिट मी फेटून घेणार आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. याने आपला ढोकळा स्पंजी येण्यासाठी मदत होते. खमण मी ताटातच शिजवून घेणार आहे. यासाठी मी ताटाला छान असं तेल लावून घेतलं आहे, स्टीमर ठेवून दिलं आहे गॅसवर. आता बॅटरमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. बॅटर छान फ्लफी होईपर्यंत आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेही कंटेनर घेतो त्यामध्ये अर्धा इंच इतकं जागा तरी मोकळी पाहिजे, जेणेकरून बॅटर छान असं फुलून मोकळं येणार. साधारण 15 ते 20 मिनिटात खमण शिजून तयार होणार आहे. तोपर्यंत तडकासाठी मी साखरेचं पाणी आणि मिरच्या चिरून ठेवते. मिरच्यामध्ये नमक टाकते. 15-1 मिनिट झाले आहेत. खमण शिजून झाले की नाही ते आपण सुरीच्या सहाय्याने चेक करून घेऊयात. खमण छान असं शिजून झालं आहे, तर याला आपण आपल्या पद्धतीने कट करून घेऊया. यानंतर तडका देण्यासाठी पातेलीत आपण तेल गरम करून घेऊया. तेल कडक तापल्यानंतर आपण जिरे मोहरी टाकून मिरचीचा तडका देणार आहोत. सगळी सामग्री छान अशी तडतडली आहे. यानंतर आपण केलेलं साखरेचं पाणी त्यात मी ॲड करून घेते. याने गोड तिखट असा तडका तयार होणार आहे आपला. चिरलेली कोथिंबीरही मी त्यात ॲड करून घेतली. यानंतर खमणवर तडका स्प्रेड करून घेऊयात. असं साध्या आणि सोप्या पद्धतीचं खमण आपलं तयार आहे. याला छान अशी जाळी तयार झाली आहे, मऊ पण आलाय, तुम्ही बघू शकता. साध्या सोप्या ट्रिक्स जर फॉलो केल्या तर खमण आपलं नेहमीच छान येईल. ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू. बाय बाय.